निंबुळेरका आणि निंबुळेरकाची आपली झालेली आहे. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस काय सांगितलं होतं की सुरुवातीचा जो 25 दिवसानंतरचा पहिला स्प्रे आहे हा जर तुम्ही 20 किंवा 22व्या दिवशी जर तुम्ही निंबुळेरका मारला तर तुम्हाला या कोरोजनकडे जायचं काम नाही पडत. राईट राईट. कारण मी काय म्हटलं होतं तुम्हाला तेव्हाही काय सांगितलं होतं, एक औषध सांगितलं होतं क्युरियाक्रॉन किंवा निंबुळेरका. निंबुळेरका हा काय काय काम करते ते सांगितलं होतं मी तेव्हा. काय काय काम करतो? अंडीनाशक आहे तो. निंबुळेरका हा एक तर नपुंसकत्व तो डेव्हलप करते त्या याच्यामध्ये, किंवा जे हॅच होणारे अंडे आहेत त्याच्यातून पिल्लूच निघू देत नाही. निघलंय ते असं पिल्लू निघते की ते पुढे रिप्रोड्यूस नाही करू शकत. समजलं किती किती फायदे आहे. दुसरी गोष्ट त्याचा वास चालतो त्यामुळे ती मादी तिथं अंडे देत नाही. तिसरी गोष्ट पानं कळवट करते त्यामुळे अळी ते पान खाणार नाही. म्हणजे एवढे फायदे निंबुळेरकाचे आहे तरी आपण निंबुळेरका अवॉइड करतो. दुसरी गोष्ट मार्केटमधला निंबुळेरका आणण्यापेक्षा घरी जो तयार करसाल तो तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये भेटेल. बाहेरून काय येते, पाणी येते का काय येते, हिरवं पाणी येते त्याची गॅरंटी नाही देऊ शकत नाही. पण तुम्ही स्वतः जर बनवला तर तुम्हाला त्याची गॅरंटी राहते. बरोबर. आता ही गोष्ट तुम्हाला समजली. आता हे झालं तुमचं चक्री भुंग्याच्या संदर्भात. कंट्रोल करण्यासाठी काय करावं? आता याला तुम्हाला सांगितलं ते निंबुळेरका बेस्ट आहे. तुम्हाला याची पण ETL लेवल समजा, याची ETL लेवल जर विचार केला आपण तर समजा तुम्हाला समजा आम्ही जे सांगितलं तुम्हाला 20 स्पॉट तुम्हाला निवडायचे 1-1 मीटरचे. बरोबर. 1-1 मीटरचे 20 स्पॉट रॅन्डमली घ्यायचे. त्या 1 मीटर मध्ये तुम्हाला किती झाडं सापडले? समजा 1 मीटर मध्ये प्रत्येक 20 याच्यामध्ये जर तुम्हाला समजा प्रत्येक याच्यात 1-2 सापडून राहिले म्हणजे तुम्ही ETL क्रॉस केली. 1-2 झाडं जर तुम्हाला असे दिसले किंवा एक झाड जरी दिसलं एका मीटर मध्ये म्हणजे तरी तुम्ही ETL क्रॉस केली. त्यामुळे तुम्हाला फवारणी करायचा निर्णय घेणंच आहे. आणि जर समजा तुम्हाला 20 स्पॉट मध्ये 1 किंवा 2 सापडले, 20 स्पॉट मध्ये जर 1 किंवा 2 सापडले किंवा 3 सापडले तरी तुम्ही ETLच्या खाली असत नाही. पण त्याची वाट ते पहा इथे याच्यामध्ये पाहू शकतो आपण. कुठे गेला दोघांच्या जॉईंट मध्ये पास दबल्याने गेला आहे ना सर आतमध्ये. तुम्हाला दुर्बीण दिलं याच्यासाठी चष्मे लावून खाऊन गेला वाटते का उडून? नाही नाही आहे आतमध्ये आहे तो. उडत बिडत नाही. इकडे जाते नाही तर तिकडे एवढ्याच जागी मारली त्याने यावेळेस मधात नाही थांबला. माहित आहे ना आपण आलो म्हणून त्याच्यात असेल. त्याच्यात नाही आहे. वरती असेल कदाचित लागून याला गेला असेल तो नखाला लागून गेला. पिवळा दाना राहते बारीक असा तांदूळ कसा राहते आपला तसा पिवळा दाना राहते. ही खोडमाशी आहे. खोडमाशी आहे. तुम्हाला याच्यावर छिद्र दिसेल एक काळ्या कलरचं. बोला सर. त्यामध्ये तुम्ही ब्रेक केल्यानंतर तुम्हाला हे दिसून जाईल. हे त्याचं इन्फेस्टेशन आहे. आणि हे काय करते मेन जी सिस्टीम आहे पाईपलाईन तिला पूर्ण ब्रेक करून टाकते. त्यामुळे न्यूट्रिशन वर तर जातच नाही. आणि झाड फुलं दिसतील त्याला चरपटे लागतील पण ते भरणार नाही. सालीच्या वर्षावर तुम्ही म्हटलं ते झाड जिवंत ठेवईल. यामधनं उडून गेली आहे ती माशी बघा. सर तुम्ही एक